नमस्कार, मी श्रेया देशपांडे. मागच्या क्लासेसमध्ये आपण भूप राग कंप्लीट केला आहे. आजपासून आपण दुर्गा रागाला सुरुवात करूया. सर्वात पहिले दुर्गा रागाची शास्त्रीय माहिती. राग दुर्गा, थाट बिलावल, स्वर गंधार आणि निषाद म्हणजेच ग आणि नि वर्ज्य, बाकी सगळे शुद्ध. जाती ओडव ओडव, वादी धैवत म्हणजे ध आणि संवादी ऋषभ म्हणजे रे. गान समय रात्रीचा दुसरा प्रहर. आता आरोह बघूया. सा रे म प ध सा. तुम्ही म्हणा. अवरोह सा ध प म रे सा. पकड आहे रे प म प ध म रे सा रे ध सा. सा रे ध सा मधला ध हा मंद्रातला आहे, खर्च. पूर्ण पकड. पुन्हा घेऊया. पहिला तुकडा रे प म्हणा. म प ध म रे. सा रे ध सा. पुन्हा. आता मी आरोह अवरोह आणि पकड हे तीनही तुम्हाला एकदा म्हणून दाखवते, त्यानंतर तुम्हाला म्हणायचंय. सा रे म प ध सा. सा ध प म रे सा. रे प म प ध म रे सा रे ध सा. तुम्ही म्हणायचं. आता आपण या रागातला अलंकार घेऊया. जसं आपण शुद्ध स्वरांचे अलंकार करतो, सा रे ग किंवा सा रे ग म रे ग म प, तर तसा सा रे ग जो अलंकार आहे तो ह्या रागात आपण घेतला तर काय करावं लागेल की गंधार आणि निषाद हे स्वर आपल्याला काढून टाकावे लागतील, कारण की ह्या रागात ग आणि नि वर्ज्य आहेत. तर सा रे ग म हा अलंकार कसा होईल? सा रे ग नसल्यामुळे म. सा रे म रे म प म प ध प ध नि होणार नाही कारण नि नाही आहे. म प ध सा. तसंच सा ध प ध प म प म रे सा. चला. सा रे म रे म प म प ध प ध सा. सा ध प ध प म प म रे म रे सा. मी एकदा पूर्ण गाते. सा रे म प ध सा. सा ध प
ध प म रे सा. तुम्ही म्हणायचं. आणखीन एक अलंकार घेऊया. सारे सारे म रे म प. मी एक तुकडा सांगते आणि मग तो तुम्ही रिपीट करायचा आहे. सारे सारे म रे म प म प ध प ध सा सा ध प ध प म रे म रे सा. पूर्ण मी आता एकदा म्हणून दाखवते, त्यानंतर तुम्हाला म्हणायचं. सारे सारे म रे म प प ध सा ध प ध प म रे सा. तुम्ही म्हणा. आजच्या क्लासमध्ये एवढंच घेऊया. क्लास कसा वाटला नक्की सांगा. छान रियाज करा, प्रॅक्टिस करा.